नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड, ठाणे शहर, नवी मुंबईतील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या दुपारी 3 वाजता खारघरमध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सेक्टर 29 मधील सेंट्रल पार्क जवळील मैदानात ही सभा होणार आहे. या सभेसाठी 50,000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर या सभेच्या तयारीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून आढावा घेतला जात आहे. खारघरमधील पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या मैदानात हॅलिपॅड उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्वान पथकाद्वारे या जागेची तपासणी करण्यात येत आहे. सभा सुरळीत होण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना आपले बहुमोल मत देऊन विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रचारावेळी मतदारांना केले. तसेच महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्यांचा लाभ मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजना राबवून महिला सक्षमीकरणाचे काम केले. तसेच आता या योजनेचे पैसे वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे गतिमान पद्धतीने काम करणारे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आणा असेही त्यांनी यावेळी सांगितले. पनवेल विधानसभा मतदारसंघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पनवेल मतदारसंघातील नेरेपाडा, नेरे, सांगटोली, मालडुंगे ग्रामपंचायतीमधील विविध वाड्या, शिवणसई, तामसई, भोंडारपाडा, दुंदरेपाडा, रेडघर आणि चिंचवलीमध्ये प्रचार केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ पनवेल आणि खांदा कॉलनी शहरामध्ये भव्य बाईक रॅली पार पडली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी आणि त्या प्रामुख्याने तरुणांनी मोठ्या जोशात एकत्र येत बाईकवर बाईक रॅलीने जोरदार प्रचार केला. यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पनवेल विधानसभा क्षेत्राला विकासाच्या दिशेने नेणारे कार्यकुशल आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार सुरू आहे. त्यानुसार पनवेल शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले होते. शहरातील सोसायटी ग्राउंडपासून या रॅलीला सुरुवात झाली असून पुढे गांधी हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचरत्न चौक, MG रोड, पोटे मसाला, मुसलमान नाका, बीच सेंटर, साईनगर, दिबा पाटील साहेब संग्राम बंगला, सहस्त्रबुद्ध हॉस्पिटल, पायोनियर मॉडर्न स्वीट, खांदा कॉलनी, भाजप कार्यालय, साईबाबा मंदिर, किबा हॉटेल, अष्टविनायक हॉस्पिटल, श्रीकृपा हॉल, सेक्टर 6, दुर्गामाता मंदिर, मेन मार्केट, तीर्थराज सोसायटी, खांदा कॉलनी पूल, सेक्टर 10, CKT कॉलेज असे मार्गक्रमण करत भाजप कार्यालयाजवळ या रॅलीची सांगता झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूनबाई आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी कृपाली शिंदे यांनी मंगळवारी कर्जत खालापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी खालापूर तालुक्यात येऊन प्रचारात सहभाग घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे पाहिले जाते. खोपोलीजवळील सासगावमधील धाकटी पंढरी येथे येऊन विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन प्रचाराला त्यांनी सुरुवात केली. सासगाव परिसरातील प्रचार करून त्यांनी महड येथील श्री वरद विनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर महड परिसरातील गावांमध्ये प्रचार करून आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी पुन्हा त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, डॉ. सुनील पाटील, संपर्क प्रमुख विजय पाटील, रेश्मा आंग्रे, संजय देशमुख यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते, RPIचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना माळी समाजातर्फे पाठिंबा देण्यात येत असल्याचे पनवेल येथे झालेल्या माळी समाजाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. यावेळी गोव्याचे माजी आमदार दयानंद सोपटे उपस्थित होते. भाजप OBC मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील समाजातील कार्यकर्त्यांची संत सावतामाळी हॉलमध्ये बैठक बोलावली होती. यावेळी गोव्याचे माजी आमदार दयानंद सोपटे, प्रदेश महामंत्री वनिता लोंढे,
भाजप पनवेल शहर सरचिटणीस माधवराव गांगुर्डे, ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य प्रशांत फुलपगार, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, माजी नगरसेवक तेजस कानपिळे, राकेश भुजबळ, गौरव कानपिळे, अजय कानपिळे उपस्थित होते. यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी महाराष्ट्रात महायुतीलाच का मते द्यावी त्याबद्दल मार्गदर्शन केले, तर ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. उरण विधानसभा मतदारसंघातील चिरनेर, कळंबुसरे, मोठीजुई, कोपरोली, खोपटे, पांडिवे, पिरकोन, सार्डे, वशेणी, पुनाडे, पाले, आवरे आणि गोवटणे उरण पूर्व विभागात आमदार महेश बालदी यांच्या प्रचार रॅलीला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्वतःच्या मतदारसंघातील उरण पूर्व विभागातील गावागावात विविध प्रकारची विकास कामे केली असून त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते त्यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. बालदी यांच्या प्रचार रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे आमदार महेश बालदी हे स्वतः रॅलीसाठी उपस्थित नसतानाही भाजपचे पूर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा हातात घेऊन ज्येष्ठांसह वयोवृद्ध महिला, तरुण आणि लाडक्या बहिणींना आमदारांच्या मागील 5 वर्षांच्या कामाचे प्रगती पुस्तक दाखवत एकदिलाने प्रचार करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते. भाजपच्या विकासाचे विजन पाहूनच मतदान करा असे आवाहन येथील भाजपचे नामांकित उद्योगपती राजेंद्र खार पाटील यांनी केले. गावागावातील तमाम मतदारांना केले आहे. आपली जी महायुती आहे ती गती आणि प्रगती आहे, तर महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती आहे. अशा शब्दात महायुती आणि महाविकास आघाडीमधील फरक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पेणमध्ये स्पष्ट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी योजना राबवून राज्यात महायुतीचे सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. या सरकारला साथ देत महायुतीचे उमेदवार आमदार रविशेठ पाटील यांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले. महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ पेणमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपची पहिली यादी जाहीर होताच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत बेलापूर मतदारसंघात बंडाचा झेंडा रोवणाऱ्या संदीप नाईक यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. भाजपच्या जिल्हा कोर समितीची एक तातडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत संदीप नाईक यांच्यासह पक्षाच्या 25 माजी नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे संदीप नाईक यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत असा दावा या आदेश काढताना केला गेला आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अवघ्या 5 दिवसात भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांचे नाव जाहीर करण्यात आले. म्हात्रे यांना उमेदवारी मिळताच संदीप नाईक यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्यासोबत बेलापूर मतदारसंघातील भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. हे करत असताना संदीप नाईक यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता.